नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज मी जाणार आहे आमच्या मोकल परिवारासोबत जेजुरीला देवदर्शनाला, आमचे देव घेऊन. तर तिथे मी कसा जातो आहे आणि काय काय मज्जा करतो आहे ते सर्व मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो प्लीज हा ब्लॉग मिस नका करू. आणि आता 12 वाजता आमच्या इथून गाड्या सुटणार आहेत जेजुरीला जाण्यासाठी. सो आता पटकन होतो मी रेडी आणि जातो जेजुरीला. तर चला माझ्यासोबत. सो गाईज आता आम्ही निघालो जेजुरीला जायला. आणि बघा आमच्या गावातली बाकीची माणसं राहिलीत, ती येत नाही जेजुरीला, त्यांचा आयतीवेली कॅन्सल झाला आहे. पण आता आमचा फिक्स झाला आहे. सो आता आम्ही चाललो आहे. तर गाईज आता मंदिराजवळ मी पोचलो आहे. सर्वप्रथम इथे आरती होईल आणि मग त्यानंतर आम्ही सर्व जेजुरीला जायला निघू. तर गाईज आत्ताच आरती उरकली आहे, तुम्ही बघू शकता. आणि सर्वजण जायच्या तयारीत आहेत. आणि आत्ता आमच्या गावातली काही माणसं देवांना मंदिराच्या बाहेर आणत आहेत, कारण की देव घेऊन आम्हाला जेजुरीला जायचं आहे. आणि बाकीचे सर्व गाड्यांकडे निघाली आहेत. तर गाईज हे जे काका आहेत त्यांच्या हातामध्ये जी लाल कलरची पडडी आहे त्याच्यामध्ये कुलदेवता आहेत. आणि आता कुलदेवतांना घेऊन आम्ही सर्वजण जेजुरीला चाललो आहोत. सर्वजण खूप आनंदी आहेत आज, कारण की पूर्ण गाव एकत्र चाललं आहे फिरायला, म्हणजेच देवदर्शनासाठी चाललो आहोत. आणि आमच्या गावात काही बस येत नाही, त्यामुळे दुसऱ्या गावात बस थांबणार आहेत. त्यासाठी सर्वजण तिथेच जाणार आहेत. मग तिथून बस पकडून आम्ही जेजुरीकडे जाऊ. आता प्रत्येकजण आपापल्या गाडीवर किंवा काही जण टेम्पोत चाललेत. सो गाईज आता आम्ही चाललो आहोत गावाच्या बाहेर, म्हणजे तिथं बस थांबणार आहेत. टोटल 3 बस केल्यात ज्या असतात ना ट्रॅव्हल बस त्या. आणि मग त्याच्याने आम्ही जेजुरीला जाणार आहोत. तर अजून काही ते आले नाही, तर आता तिथे आम्ही जाऊन थांबू आणि मग जेव्हा बस येतील त्याच्यातून आम्ही जेजुरीला जाणार. तर आता माझ्या चुलत भावाची गाडी मिळाली, त्याच्यावरच बसून आता आम्ही चाललो आहे गावाच्या बाहेर. आणि मग तिथून मी बस पकडून पुढे प्रवास करू. सो गाईज फायनली आम्ही आता पोचलो आहोत. आणि हे बघा इकडे आमच्या बस आल्यात 3. ही बाकीची माणसं आलीत, अजून बाकी यायची आहेत. आणि मग त्यानंतर सर्वजण आली की मग बस सुटतील. तर टोटल 3 बस आहेत. हे बघा, ही एक, ही एक आणि ही एक. सो थर्डवाली आमची बस आहे. आता आतमध्ये जाऊया. सो गाईज आता आतमध्ये चाललो आहे मी. तर गाईज ही बघा आमची गाडी. ऑलमोस्ट सगळेजण आले आहेत, पण आणखी काही यायचे बाकी आहेत, त्यांची आम्ही वाट बघतोय. मग बाकी सर्व आले की मग गाड्या सुटतील, मग आमचा प्रवास सुरू होईल जेजुरीकडे जायचा. तर फायनली सर्वजण आले आहेत, तर तेच एकदा चेकिंग चाललं आहे सर्वजण आले आहेत की नाही ते. आणि आता गाड्या सोडतील थोड्याच वेळात. तर काहीच फायनली गाडी सुटल्या आहेत आणि सर्वजण खूप मजेत आहेत, आनंदी आहेत, नाचत आहेत, गाणी बोलत आहेत, गाणी लावले आहेत नाचण्यासाठी. आणि सर्वजण खूप एन्जॉय करत आहेत, ते तुम्ही बघू शकता. तर गाईज आता फायनली आम्ही लोणावळ्यामध्ये पोचलो आहोत. ऑलमोस्ट रात्रीचे 2:30 वाजले आहेत. आणि आता थोड्याच वेळात आम्ही जेजुरीलाही पोचू. आणि रात्रीचं इतकं सुंदर व्ह्यू आहे, हे ट्रॅव्हल करताना खूप मजा येत आहे सर्वांना. अगदी सुंदर असं वातावरण आहे आजचं. रात्री खूप मस्त लाईटिंग दिसत आहे आजूबाजूला रस्त्याच्या, त्यामुळं खूप मस्त वाटत आहे. सो गाईज फायनली आता मी जेजुरीला पोचलो आहोत. आणि ऑलमोस्ट 5 वाजलेत. मी सगळे गाडीतून उतरले आहेत आणि आता मी चाललो आहे रूम बघायला. सो गाईज फायनली आम्हाला रूम भेटले आणि आम्ही सर्व रूमलाच चाललो आहोत. त्यानंतर सर्व आपापलं आवरतील आणि त्यानंतर आम्ही गडावर जाणार आहोत देवांचा अभिषेक करण्यासाठी.
तर काही सकाळ झाली आहे, सर्व आवरलंही आहे आणि आता आम्ही मंदिराकडे म्हणजेच जेजुरीच्या गडावर चाललो आहोत. आमच्या गावातली बाकीची जी माणसं होती ती ऑलरेडी गडावर गेली आहेत, पण मला आवरायला उशीर झाला त्यामुळे मी उशिरा चाललो आहे. आणि तुम्ही बघू शकता अजून काही गड चढायला सुरुवात नाही केली, पण रस्त्यात दुकानं मांडामांडीची सुरुवात सुरू झाली आहे. आणि आता थोड्याच वेळात गडावर पोचू, त्यानंतर अभिषेक होणार आहे, ते मी सर्व तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर गाईस हे बघा, हे आहे मुख्य द्वार. आता इथून गड चढायची सुरुवात होईल आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. आज खूप गर्दी आहेत, खूप ठिकठिकाणाहून लोक दर्शनासाठी आली आहेत. तर गाईस तुम्ही इकडे बघू शकता आम्ही गड चढत आहोत, पण त्यांच्या गडाच्या पायऱ्यावर ठिकठिकाणी विविध प्रकारची दुकानंही ती मांडलेली असतात, जिथून तुम्ही खरेदी करू शकता. आणि गाईज हा आणखी एक प्रवेशद्वार आहे, तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इथे ते. आणि या प्रवेशद्वाराच्या पुढे म्हणजेच हा प्रवेशद्वार ओलांडला की मग देवाचं मंदिर आहे. तर हे बघा, हा तो प्रवेशद्वार. सो गाईज फायनली आता आम्ही वरती पोचलो आहोत आणि तुम्ही बघू शकता आज किती गर्दी आहे इथे. आणि मंदिराजवळ आम्ही पोचलो आहोत आणि हे बघा किती सारे लोक आलेत दर्शनासाठी आज. आता सर्वप्रथम आपण लाईनीत उभे राहूया दर्शनाच्या, त्यानंतर पुढचा कार्यक्रम होईल अभिषेकाचा. तर गाईज जशी सोन्याची जेजुरी म्हणतात तशीच आज ती दिसत आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण भंडाऱ्याने पिवळी पिवळी झालेली आहे, खूप सुंदर अशी दिसत आहे. तर हे बघा, तर आता मी चाललो आहे दर्शनाच्या लाईनमध्ये उभं राहण्यासाठी. तर आता बघूया कुठून लाईनीची सुरुवात होते ती. मंदिराच्या बॅक साईडला मी आलो आहे पूर्णपणे. हे बघा किती मोठी लाईन आहे ती दर्शनासाठी. तर आता मी लाईनीमध्ये उभा राहतो दर्शनासाठी, पण याच्या पुढे मी रेकॉर्डिंग करू शकत नाही कारण की आतमध्ये रेकॉर्डिंग करण्यासाठी परवानगी नाही आहे. तर काहीच दर्शन झालं आहे आणि आता अभिषेकासाठी आम्ही चाललो आहोत. मंदिराच्या बाजूलाच खूप सारे पुजारी बसलेले आहेत, तुम्ही बघू शकता. म्हणजे ज्यांना कोणाला त्यांच्या देवांची पूजा करायची असेल किंवा गोंधळ घालायचा असेल, अभिषेक करायचा असेल, ते लोक इथे येतात आणि मग देवांची पूजा अर्चना केली जाते. आता आमच्या गावातले सर्व लोक इथे वाट बघत आहेत आमच्या पुजाराची. जेव्हा तो येईल मग त्यानंतर आमच्याही देवांचा अभिषेक घातला जाईल. तर मंदिराच्या बाजूलाच एक 5 शिवलिंग असलेलं मंदिर आहे, तिथे आम्हाला पुजाऱ्यांनी बोलवलं आहे कारण की तिथे आमच्या देवांचा अभिषेक घातला जाईल. तर आम्ही सर्वजण तिथेच चाललो आहोत. तर गाईज आता मी मंदिरात आलो आहोत आणि इथे दुसऱ्या लोकांचा अभिषेक चालू आहे. मग त्यांचं जेव्हा पूर्ण होईल त्यानंतर आमच्या देवांचा अभिषेक घातला जाईल. तर आम्ही तीच वाट बघत आहोत. सो गाईज आता अभिषेकाला सुरुवात झाली आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. तो हेच फायनली अभिषेक झाले आणि हे आहेत आमचे कुलदैवत. आणि हे बघा, हे आहे ते 5 शिवलिंग असलेलं मंदिर.
तुम्ही बाहेर चला, बाहेर गेले जाऊन जाता त्या झाडाच्या समोर ओलंकला सदानंदाचा येळकोट 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 पंढरपूरचा भंडारा घ्या पुन्हा भेटायचं खंडे राहायला सर्वांनी सुख मागायचं देवाकडे कोण करा असे सरा देवाकडे कोण करा उदळ सगळ्यांनी सदानंदाचा देऊन पूर्ण होते गाईज फायनली अभिषेक झाला आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहोत. त्याआधी रूमवर जायचं आहे, जेवण करायचं आहे सर्वांना आणि मग त्यानंतर आम्ही घरी जायला निघू. कारण की घरी गेल्यावरही आणखी कार्यक्रम बाकी आहेत व्हायचे, तर ते काय ते तुम्ही बघाच या व्लॉगमध्ये. तर रूमला आलो आहोत आणि सर्वजण जेवायला बसले आहेत, तुम्ही बघू शकता. रूम म्हणजे मी एक मोठा हॉलच बुक केला होता सर्वांसाठी आणि आता सर्वजण जेवायला बसलेत. जेवण आटपलं की मग आम्ही घरी जायला निघू. तर जेवायला काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, भात, जिलेबी, लोणचं आणि ढक्कू केलेलं आहे सर्वांसाठी. आता जेवण आटपलं की सर्वजण घरी जायला निघतील. आता जेवण बिवण आटपलं आहे आमचं आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहोत. सर्वजण बघा तुम्ही गाडीमध्ये बसले आहेत आणि आता थोड्याच वेळात आमच्या इथून गाड्या सुटतील, मग आम्ही घरी जाऊ. आणि त्यानंतरही कार्यक्रम आहे घरी गेल्यानंतर, तो काय आहे तुम्ही या ब्लॉगच्या एंडिंगला बघणार आहात. सो प्लीज हा ब्लॉग मिस ना करू. आता आम्ही पटकन निघतोय घरी जायला. सो गाईज आता आम्ही चाललो आहे घरी. तर गाईज आता सर्वजण गाडीत बसले आहेत आणि गाड्याही सुटल्या आहेत. आता 4 ते 5 तासात आम्ही घरी पोहोचू. फायनली आता मी पोचलो आहोत आमच्या गावाच्या बाहेर आणि आता मी गावात जाणार आहोत आणि तिथून बँजो केलेत. मग नाचत नाचत मंदिरापर्यंत देवांना घेऊन जाऊ आणि मग त्यानंतर आरती होईल. तर आता ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता हे बघा, 2 गाड्या आधीच आल्या, आमची गाडी आत्ता जस्ट आली आणि आता माणसं उतरत होती गाडीतून आणि आता चाललो आम्ही घरी. तर गाईज आमचं गाव आतमध्ये असल्याने गाड्या काय गावात जात नाही, त्यामुळे गाड्या बाहेरच थांबल्यात आणि आता आम्ही चालत गावात निघालो आहे. तर गाईज देवांना आता पालखीत बसवलं आहे. त्या पालखीने मिरवणूक काढत आम्ही देवांना घेऊन गावात चाललो आणि इकडे तुम्ही बघू शकता सर्वजण नाचत आहेत. गाईज पालखी आता मंदिराजवळ पोचली आहे आणि आता आरती चालू आहे.
तर काही आरती झाली आहे आणि देवांनाही मंदिरामध्ये मांडलं आहेत आणि हे आहेत आमचे कुलदैवत. आता जस्ट आरती झाली आहे आणि आता थोड्याच वेळात जेवणाच्या पंक्ती बसायला सुरुवात होईल. मग जेवण आटपलं की सर्व आमचा आजचा कार्यक्रम संपून जाईल. तर आता जेवायला बसतील लोक. तर गाईज आता जेवायला सर्वजण बसले आहेत. पहिले आमच्याकडे महिला आणि लहान मुलांची पंगत होते, त्यानंतर बाकीचे सर्व जेवतात. तर आता यांच्या पंक्ती उठल्या की मग आम्ही जेवायला बसू. तर जेवायला काय आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, जेवायला चिकन, भात आणि चिकनचा रस्सा. आणि आता आम्ही सर्व जेवायला बसलो आहोत. हे बघा, तर काही जेवण आटपलं आहे आणि प्रत्येकजण आपापल्या घरी गेलं आहे. आणि आजचा आमचा देवदर्शनाचा कार्यक्रम अगदी आनंदाने आणि उत्साहाने पार पडला. ते सर्व मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब. थँक्यू.